उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, एकमेका देवो मुखे, एकमेका देवो मुखे, सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तमा, बरवे नीट उत्तमा, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, टाळी टाळी, हा विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, बोला बोला, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, याला वाढवा, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखे किंवा मुखी, सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही,
कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे सेवे लागी सेवक झालो स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून भक्तीच्या अनुभवाने त्यांच्या मनाला नवे स्फुरलेले संकल्प मांडणारा हा अभंग आहे. विठ्ठला हे नुसतं काल्याचं कीर्तन नाही, हे नर्मदा परिक्रमेच्या काल्याचं कीर्तन आहे. त्यामुळं परिक्रमा करतानाच अडचणी येतात असं काही नाही, त्याची कीर्तन करताना पण अडचणी येतात. विठ्ठला साम्य एवढंच आहे, अडचणी आल्यावर त्यांनी परिक्रमा सोडली नाही, मी प्रवास सोडला नाही. भला मोठा ट्रक पुढे चालला आणि त्यांनी कसारा जाम केला. त्या सगळ्यावर मात करून त्यांच्या परिक्रमेच्या पुण्याईनं इथपर्यंत पोहोचणं झालं. हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराजांचे निष्ठावंत वारकरी प्रेममूर्ती बनाजी महाराज वागचौरे, मला वाटतं हा त्यांना आवडणारा चांगला परिचय आहे. विठ्ठला त्यांनी सहपरिवार नर्मदा मैयाची दिव्य परिक्रमा केली आणि बाजार समितीतल्या त्यांच्या सेवेला 30 वर्षे 11 महिने 11 दिवस एवढ्या सेवेला मी मोजायला नव्हतो आणि त्या बाजार समितीच्या सेवेतून ते निवृत्त झाले. खरं तर ज्यांच्या डोक्यात कधी बाजारच नाही ते त्यातून निवृत्त झालेत. विठ्ठला कारण ज्याच्या डोक्यात बाजार आहे ना ते आयुष्यात बेजार आहे. समर्पित आणि पूर्ण श्रद्धेचं गोड असं पारमार्थिक जीवन हा परिवार जगतो आहे. एक थोडं कमी करा. तुकोबारायांच्या वचनाला थोडंसं बगल देत ते पुढे गेले. कारण महाराज म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू सोयी आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. सगळं नीट असल्यावर तीर्थयात्रा करा. त्यांनी सगळं बिघडल्यावर करून दाखवली आहे. विठ्ठला बायपास झाल्यानंतर त्यांनी हायवे धरलाय. लोक हायवेला जाताना बायपास धरतात आणि त्यांच्या धर्मपत्नी आपल्या सर्व परिवाराला परिचित असणाऱ्या माई आणि त्यांची सुकन्या महाराष्ट्रातल्या अनेक महिला कीर्तनकारांपैकी असणाऱ्या अभ्यासू कीर्तनकारांपैकी एक अग्रणी कीर्तनकार. विठ्ठला हा हा आणि ज्यांच्या तारखा घेणारे लोक त्या अभ्यासू आहेत म्हणूनच घेतात अशा महिला कीर्तनकार आहेत त्या. विठ्ठला हा हा मागणीचे अनेक निकष असतात. असो तेव्हा असा हा परिवार या दिव्य उपासनेला परिपूर्ण करतो आहे. मला वाटतं 7 फेरे सगळेच जण फिरून संसार करतायत, पण त्या फेऱ्यांनी 84चे फेरे चुकवायचे आहेत.
या जबाबदाऱ्या कळलेले फेरे किती आहेत लग्नामध्ये? ॲक्च्युली ते लग्न नसतं, ते रजिस्ट्रेशन म्हणा नाही तर डॉक्युमेंटेशन म्हणा. तिथं प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं. धर्मेच तो म्हणतो नातिचरामी, अर्थेच नातिचरामी, कामेच नातिचरामी. एवढे 3 शब्द जर आताच्या लोकांना कळले तर अडचणीच होणार नाहीत. कसल्या अडचणी आहेत सध्या? काही दिवसांनी भारतीय टीमला नवीन नाव येईल, डिवोर्स 11. विठ्ठला, चहलच्या बायकोनी 59 कोटी मागितले. काल सेवागच्या बायकोनी नंबर लावलाय. विठ्ठला, साधा मंत्र आहे ना, धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. आणि असा निजधर्म या परिवाराने पार पाडला. त्यांच्या दैनंदिन वाट्याला आलेल्या कर्तव्य कर्म सेवेला परिपूर्ण न्याय देत आपल्या जीवनाची ही छान सेवानिवृत्ती हा परिवार संपन्न करतोय. मला वाटतं आतापर्यंत अशी रिटायरमेंट कोणीच साजरी केली नसेल नर्मदा परिक्रमा करून. आपण सर्व भाग्यवान आहोत की एका यथार्थ निवृत्तीला आपण हजर आहोत. काही वेळेला निवृत्तीच्या पण लय अडचणी राहतात. त्यांची निवृत्ती यथार्थ आहे कारण ती निवृत्तीची आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि परमार्थाची वेगळी ओढ त्यांना आहे. त्यांचे दोस्त एक लहरीचे आहेत असं काही नाही, ते एक लहरीच आहेत. विठ्ठला, कोणती लहर? आले भागात करीतो तुझे नाम, संप्रदायासारखा सोपा मोक्ष सांगणारा संप्रदाय जगात नाहीये. असे सगळेच बोलतात पण तो का ते मी सांगतो ऐका. ज्ञानोबा राय म्हणाले ज्ञानेश्वरीमध्ये, देखे अनुक्रमा आधारी. अनुक्रम म्हणजे आपला वर्णाश्रम. आपल्या वाट्याला आलेल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे कर्म येत, जे कर्म होय आचरी, तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित ठाके. तुमच्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म तुम्ही व्यवस्थित पार पाडली तर ती कर्म नाही, तोच तुमचा धर्म आहे. तोच तुमचा धर्म. तुम्ही जिथे जॉब करता, जिथे व्यवसाय करता, तो व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे पार पाडला ना तर तो व्यवसाय नाही आहे, ते तुमच्या मोक्षाचं साधन आहे. ते तुमच्या मोक्षाचं साधन आहे. त्याच्यामुळे सेवानिवृत्त्या सगळ्यांच्याच साजऱ्या होतात, परंतु त्यांनी ते केलेलं कर्म त्या उंचीवर असेल तर त्या सोहळ्याला अर्थ आहे. आणि मला असं वाटतं की मनाजी महाराजांनी त्यांच्या कर्तव्याला न्याय देत, वाट्याला आलेली कर्तव्य कर्म पार पाडत आणि समाजाला आपल्या पुढच्या 2 पिढ्या संप्रदायाच्या सेवेला समर्पित करत संसार केला. आणि याच्यापेक्षा फार मोठा प्रपंच नसतो कुणाचा. ज्यांनी अतिरेक्यानं जन्म दिलेत त्यांना जाऊन भेटा. पण आपली दोन्ही अपत्ये, दोन्ही संतती रत्न संप्रदायाच्या सेवेत समर्पित करून ते या संप्रदायाच्या ऋणमुक्तीचं सर्वोत्तम साधन करताना दिसत आहेत. त्यांच्या या साधनेचा
समारोप आणि सेवानिवृत्ती या दोन्हीचा ऐक्यभाव म्हणून हा काला संपन्न होतोय. 3.5 दिवसाचा हा उत्सव आहे. उत्सव 3.5 दिवसाचा आहे, कारण आपण पण 3.5चेच आहोत ना. आऊट हात का मानव देह विठाला कितने हात का, आऊट हात का मानव देह. आऊट हाताचा मानव देह दिलाय आणि करायचं काय, भजन. आऊट व्हायच्या आत विठ्ठल. आणि मग या जगामध्ये काही माणसं जे करण्यासाठी आपण आलो नाही तेच करताना दिसतात. काही माणसं जे साधारण करायला पाहिजे तेच करताना दिसतात. पण हा जन्म जे करण्यासाठी म्हणून बनवलाय तेच करणारी माणसं बनाजी महाराजांसारखी थोडी आहेत. जे करण्यासाठी मनुष्य जन्म नाही मिळाला आणि तेच करताना लोक दिसत आहेत. कोणत्या अशा गोष्टी आहेत का जे करण्यासाठी आपलं जीवन नाही आहे. मानवी जीवनाची योजना मोक्षाच्या प्राप्तीसाठीचीच आहे. तैसे येण्याची शरीरी शरीरा येणे सरी किंबहुना येर झारी चिरा पडी. वाट्याला आलेली कर्तव्य कर्म पार पाडावीत, पण मग ती पार पाडणं म्हणजेच आपलं सार सर्वस्व असं मानण्याचं काही कारण नाही. आयुष्यामध्ये कर्तव्यांची गर्दी होईल. सिक्वेन्स फर्स्ट. तुम्ही त्याचा आधी एक क्रम लावा आणि त्या क्रमानुसार चाला. तुम्हाला क्रम लावता आला पाहिजे. त्या बर्नार्ड शॉला एकाने पेंटिंगचं एक्झिबिशन बघायला बोलावलं. नेमकं काय विचारावं त्या पेंटरने त्याला विचारलं, जर याला आग लागली तर यातलं कोणतं चित्र तुम्ही पहिलं न्याल. त्यांनी सांगितलं गेटवर आहे ते. तर म्हणाल तुम्हाला ते एवढं आवडलं. म्हणे ते आवडलं नाही, पण आग लागली पेंडालला, पहिलं मी तर बाहेर निघालो पाहिजे. चित्र कोणतं पण नेईन विठाला. ते का आपण आहे का आपल्याला विचारलं पेट्रोलचा टँकर पलटी झालाय काय कराल. एक जण म्हणाला बादल्या घेऊन येईन विठाला. अरे ती बादली तुला बादली तर काय करशील, पहिला तू वाचला पाहिजे ना. मला बाहेर पडू द्या. ते पेंटिंग कोणतं पण नेलं तरी चालेल, कारण इथलं पेंटिंग नेलं तर माझं पेंटिंग भिंतीवर येईल. असू द्या, नका मेहनत घेऊ फार, आपला भंडारा आहे नंतर विठाला. तसं 4 गोष्टी प्रत्येकात कॉमन घातल्यात. माणसालाच आहेत असं काय आहे का. आहार, निद्रा, भय, मैथून, फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स या 4 गोष्टी कॉमन आहेत. त्याच्याकरता जीवन ओतावं असं काही नाही. फरक एवढाच आहे, कुत्री पेढे वाटत नाही, आपण मुलगा झाल्यावर पेढा वाटतो विठाला. सर्वसामान्य जीवन आहे, त्यात इतकं विशेष काही नाही. काहींचं अख्खं आयुष्य नित्य उठवून या. टोपी कशासाठी, टोपी कशासाठी. मी टोप्या नाही विचारलं, टोपीच विचारली एकच, डोक्यात घालायला. डोकं कशासाठी म्हणा, टोपी अडकवायला. मेहनत, खटपट, संसाराचा श्रम याच्याकरता हे बरोबर आहे. हा देवे दिला देह काय. मानवी देहाची योजना स्पेशली यासाठी आहे की त्याने भगवत प्राप्ती करून घ्यावी. ते करण्यातच याची इति कर्तव्यता आहे. आपल्याला याच्या त्याच्यासारखं जगावंसं वाटेल, त्याच्याने लाळ गळेल, पण त्याला अर्थ नाही. मला सांगा ना, इथं कोणाला वाटतं आपण अंबानीसारखे नसावे. कोणाला वाटतं इथं अंबानीसारखं असं, आपल्याला असं वाटतं. पण मग असं वाटताना अंबानी अख्खा स्वीकारता येत नाही.
अंबानी सारखा असावा असं वाटतं, पण पोरग तसं नसावा असं वाटतं विठ्ठला. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही संपादन करा, पण भगवत अनुभूतीशिवाय स्थिरता नाही. फक्त आपले प्रयत्न कसे चालतात माहिती आहे का, त्याचा तसं आपलं करून पाहायचं म्हणजे आनंद आहे. सडपातळ माणसं दवाखान्यात का जातात? काय म्हणतात त्याला, पर्सनॅलिटी. आणि जे थोडे ओव्हरफ्लो झाले ते दवाखान्यात का जातात? तुम्ही करणार मग सुख कशात आहे? आहेत अडचणीच आहेत ना. अशी गोष्ट दाखवा की ही झाल्यावर तुम्ही म्हणाल बस फुल्ली सॅटिस्फाईड. अजिबातच नाही. त्याच्याविषयी तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन दिसतंय ती त्या वस्तूच्या अभावापर्यंतच टिकतं, अभावापर्यंत. मुलाचं लग्न झालंय अशा आईला विचारा, मुलाचं लग्न व्हायला पाहिजे होतं का नको? विठ्ठला. मी काय बोलतच नाही. जी म्हणते सून आल्याशिवाय सुख नाही, ती 6 महिन्यांनी म्हणते हिच्यामुळं सुख नाही. हे शिवाय आणि मुळे फिरत राहत, पक्क ध्यानात ठेवा. शिवाय मुळे विठ्ठला. जे आधी शिवाय असतं ते नंतर मुळे. म्हणजे सांगतो ना तुम्हाला, दोन्ही ऑफिस फुल आहेत, फायली साचल्यात अशा ढीक भरून. कोणती? वधू सूचक मंडळ आणि दुसरं घटस्फोट कार्यालय विठ्ठला. नद्यांना किती बंधारे बांधा, ती थांबते तेव्हा जेव्हा समुद्राला भेटते. मी असं म्हणणार नाही की प्रपंच छान असावा, मी तर म्हणतो प्रपंच खूप छान करा. कारण का, पैशात सुख नाही हे पैसेवाल्यालाच माहित होतं. पैशात सुख नाही हे माहिती होण्यासाठी तरी पैसेवाले वा विठ्ठला. कारण इथून माग त्यागाच्या भूमिकेवर दरिद्री लोक नाही गेले, श्रीमंत लोक गेले. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती. ज्या घरी कुळस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासे योगसे. उपनिषद म्हणतं तेन त्यक्तेन भुंजिथा, त्यांनीच त्यागलं ज्यांनी भोगलं. ज्यांनी भोगलंच नाही ते अजून फॉर्म भरतय विठ्ठला. आणि ज्याच्याकडे थोडा आहे ना तो तर फारच आधाशी असतो. मग एकदम नसलेला बरा. किती 4 व्हीलर वाल्यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेत विठ्ठला. हा हा हा, जाऊ दे, आपलेच पैसे आहेत ना, कशाला सोडायचे. प्रशासनाने किती विश्वास आपल्यावर टाकला, त्यांना माहिती या फसवणार नाहीत. नाही तर योजना लाडका भाऊ निघाली असती, पण त्यांचा यांच्यावर विश्वास नाही अजिबात. बरं जाऊ द्या, पैसे आपलेच आहेत ना, टॅक्स आपण भरलाय. आणि आपण टॅक्स भरलाय तो टॅक्स न भरणाऱ्यांसाठी भरलाय का? तुम्हाला कळतं का नाही माहित नाही, पण मी भिवंडीचा आहे विठ्ठला. तुमच्या जवळ पण वडाळा आहे विठ्ठला विठ्ठला. हा, मला म्हणायचं काय आहे की या सगळ्या संदर्भात आपण जाणलं पाहिजे. म्हणून आपल्या संस्कृतीने ख्रिश्चनांसारखं केलं नाही. बायबल म्हणतं सुईच्या छिद्रातून उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत माणूस स्वर्गात जाणार नाही. आणि आपली संस्कृती म्हणते दया असलेला श्रीमंत माणूस नाही, देव आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आली एके ठाया. ते ते जाण धनंजया विभूती माझी. 6वा अध्याय बघा. भगवान म्हणतात शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. आचाराने शुद्ध असलेला श्रीमंत हा मागच्या जन्मातला योगी असतो. मग का संपत्ती पाहिजे, श्रीमंती पाहिजे? कारण त्याच्याशिवाय कळणार नाही ना की त्याचं वास्तव काय. आपल्याला जुन्या पुस्तकात गोष्टी असायच्या आणि त्याने मी फार फार वर्षापूर्वीच्या असायच्या. नगर नेहमी आटपाटच असायचं.
एक राजा असायचा आणि त्याला राण्या 2 असायच्या. दोन्ही का आवडत नसायच्या काय माहिती, कारण एक आवडती त्याच्यात आणखी असायचं. एक गरीब ब्राह्मण होता. ब्राह्मण गरीबच काय असतो, अख्यांची पोरं अमेरिकेत आहेत विठाला. एक गरीब ब्राह्मण होता. त्याच्यात पुढे एक गोष्ट असते, त्या गोष्टीला लागून 20 वर्षे राज्य केलं तो राजा, वनात निघून गेला. 25 वर्ष राज्य केलं राजा, वनात निघ. असं तुम्ही वाचलं का प्रधान वनात गेला? मरेपर्यंत त्याची लाळ गळते राजाची मजा बघून, याला किती बरं वाटत असेल, आणि तो कंटाळलाय विठाला. परिवर्तनाने अनुभूतीचा लाभ होणार नाही, त्याला भजन करावं लागेल, आणि त्या भजनासाठी मानव जन्म आहे. एक लक्षात घ्या, आपण घरच्यांना जेवायला नाही घातलं तरी ते घरचे जेवतील, पण आपण भजन नाही केलं तर ते भजन दुसरं कोणी करायचं नाही. हा कधी कधी पोरांना सांगतो, मी आहे म्हणून बरं आहे, मी गेलो तुमचं कसं होईल. ते पोरं म्हणतात तू जा, तुझ्या पायीच भांडणं झालीत घरात पिठाला. हा, म्हातारे जाताना तसे जात नाही, कलागती करूनच जातात. 2 भाऊ असले ना, ते म्हणतात एकेच्याच नाव राखी, दुसरा कोर्टात विठाला. हा हा हा, मला म्हणायचं काय आहे, आम्ही आमच्या आयुष्यात असं काय आहे का जे आम्हीच केलं पाहिजे, त्याचं नाव भजन आहे. भगवंताने त्या आशेनं आपल्याला पाठवलंय, आणि त्या दृष्टीनं काही साधना आहेत. त्यातली नर्मदा परिक्रमा ही दिव्य साधना या परिवाराने केली. त्या दिवशी त्यांच्याच कन्येच्या नर्मदा पूजनाच्या कार्यक्रमात आम्ही काही भाव मांडला, त्याचा पुढचा विस्तार सांगतो आपल्याला. नर्मदा, नर्म शब्दाचा अर्थ आहे सुख, आणि दा म्हणजे देणारी. मग नर्मदा म्हणजे सुख देणारी. पण कुणी असं म्हणेल की नर्मदा वैराग्य देते, मग वैराग्यात सुख आहे का, हे भोग्याला काय कळणार. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांतिरनंतरम विठाला. दिव्य अशी परिक्रमा त्यांनी केली. आपल्याला बरं आहे, परिक्रमा त्यांनी केली, भंडाऱ्याचा आनंद आपण घेऊ. ते उपाशी राहिले, आपण पोटभर जेऊ. कारण नर्मदा परिक्रमा सोपी नाही. कधी एवढं खायला देतात का अजीर्ण होईल, आणि अक्षरशः पाण्यावर दिवस काढावे लागतात. तुम्हाला माहिती आहे परिक्रमेत केळी कशी खातात, सोलून नाही, साली सकट. संध्याकाळी काही नाही मिळालं, ह्याच फायबर उपयोगाला येईल विठाला. नर्मदा परिक्रमा म्हणजे खाऊ नाही महाराज. बोल बोलता वाटे सोपे, आणि करणी करता टिरकापे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. 3600 किलोमीटरचा हा पायी प्रवास ही मंडळी करून आली आहे. वारकरी संप्रदाय अप्पल पोट्या नाही, सेवितो हा रस वाटितो आणि का. त्यामुळे त्यांनी नर्मदा परिक्रमेत जो आनंद प्राप्त केलाय, हे काल्याचं कीर्तन म्हणजे त्या आनंदाचा वितरणाचा कार्यक्रम आहे. आपल्यालाही थोडा थोडा अंश घेऊन जाऊ, जेणेकरून आपल्यालाही तशी होणार तर नाही लवकर, पण झाली तर झाली प्रेरणा परिक्रमेची विठाला. मग या प्रकाराने ही सेवा करताना हा अभंग आपल्या पुढ्यात ठेवलाय, तुम्ही जाणीवपूर्वक ठेवलाय. त्याचं कारण असं आहे, भक्तीचा अनुभव एकदा घेऊन माणूस थांबत नाही, म्हणजे ते परत जाण्याची दाट शक्यता आहे. बरोबर ना? हा, तर तुमची अजून हाफ परिक्रमा झाली आहे, फुल तिकीट घरीच ठेवलं होतं. त्याच्यामुळे भक्तीचा अनुभव एकदा घेतल्यानंतर तो परत परत घ्यावा असा वाटतो. उपजोनिया पुढती हो. दुसरी बाब, या अभंगात महाराजांनी काला सांगितलाय. तो काला वाळवंटात आहे, आणि ते वाळवंट एका नदीचं आहे. एका नदीच्या परिक्रमेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे एका नदीचं वाळवंटच पाहिजे विठाला. अजून आहे का, परिक्रमा कोणत्या नदीच्या वाळवंटातून केली? नर्मदा.
आणि काला कोणत्या नदीच्या वाळवंटात चाललाय? यमुनेच्या. जरा सोपं बोलू, नर्मदेच्या वाळवंटाची तपश्चर्या घडल्याशिवाय यमुनेच्या वाळवंटातला काला भाग्यात नसतो. विठ्ठला. या साम्याला ध्यानात घेऊन मी हा अभंग आपल्या पुढ्यात ठेवलाय. हा अभंग काल्याचा आहे. काला म्हणजे सगळ्यांना एकत्र आणणं. सगळ्यांना एकत्र आणणं कोणालाही जमत नाही. जो सगळ्यांचा वाटतो सगळ्यांना, तोच सगळ्यांना एकत्र आणू शकतो. वाक्य परत सांगतो, सगळ्यांना एकत्र आणायचं काम तोच करू शकतो जो सगळ्यांना सगळ्यांचा वाटतो. विठ्ठला. मग आता काला करायचा आहे, काल्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. मग सगळ्यांना एकत्र आणायला तोच पाहिजे जो सगळ्यांचा आहे. आणि या जगात सगळ्यांचा म्हणून ज्याला म्हणता येईल असा एकच आहे, त्याचं नाव गोपाल कृष्ण. तो कोणाचा नाही असं विचारा, कोणाचा आहे विचारताच येत नाही. तो ब्राह्मणांचा आहे का? आहे ना. गीता सांगतो, ब्राह्मणांनी गीता सांगितली पाहिजे, नाही तर गीता सांगणारला ब्राह्मण म्हटलं पाहिजे. विठ्ठला. कृष्ण ब्राह्मणाचा आहे, क्षत्रियाचा आहे ना. शिशुपालाचं मुंडकं उडवतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गीता सांगून जर नाही एखाद्याला समजलं, विठ्ठला, तुम्हाला पण नाही समजलं, मग ठीक आहे, समजलं मला. का? आपल्या देवानी एका हातात शास्त्र धारण केले आणि ते शास्त्र सांगून जे नीट होत नाही त्याच्यासाठी शस्त्र धारण केले. शास्त्र आणि शस्त्र याचा मिलाफ लागतो. योग्यानी काय केलं पाहिजे? ध्यानधारणा केली पाहिजे. योगी कशासाठी? ध्यानधारणा. पण ध्यानधारणा करून भागत नाही, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? बुलडोजर. योगी. विठ्ठला. आणि महाराज ज्या वेळेला ती नवीन संपदा आहे, एक संन्यासी नेतृत्व करतो, तेव्हा सगळं जग हिंदुस्थानात जमा होतं प्रयागराज महाकुंभामध्ये. अख्ख्या जगात दुसरा विषय चर्चेला नाहीये सध्या, फक्त महाकुंभ. हिंदूंना सुद्धा ध्यानात आलं नव्हतं इतकी वर्षी की कुंभ इतकं महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, प्रयागराज हा प्रयागराजचाच कुंभ मोठा आहे असं नाही रामभाऊ. इथून पुढे सगळे कुंभ बदलतील. तुम्ही बघा 27ला नाशिक कसं होत आहे. विठ्ठला. विठ्ठला. मला म्हणायचं काय आहे की तिथं तशी व्यक्ती पाहिजे. कृष्ण क्षत्रिय आहे, पुढे तो वैश्य आहे का? आहे ना. सोन्याचं गाव उभं केलं त्यांनी GST न लावता. सोन्याची गावं उभी करा पण त्रास नका जास्त देऊ. तुम्हाला माहितीये तुम्ही अत्यंत निर्मल आहात. विठ्ठला. तुम्ही सीताराम ना आम्हाला हेराम म्हणायला नका लावू. विठ्ठला. जाऊ दे, बाकीच्याची लईचा हाल करतोय आपण. म्हणजे कृष्ण वैश्यांचा आहे, कृष्ण शूद्राचा पण आहे. सांगू आपल्याला, अख्खं जग ज्याच्या पायावर डोकं ठेवतं जगद्गुरु म्हणून. जगद्गुरु सगळ्यांना व्हायचंय, पण उष्ट्या पत्रावळी उचलायची कोणाची तयारी आहे? पांडवांच्या घरच्या उष्ट्या पत्रावळी कृष्णाने उचलल्या. कृष्ण सगळ्यांना एकत्र आणू शकतो, कारण तो सगळ्यांचा वाटतो, तो सगळ्यांचा. अहो महाराज, त्याचा ताबा त्यांनी आमचा घ्यावा असं आम्हाला वाटतं. कृष्णाने गवळणींच्या घरातलं लोणी नाही चोरलं, कृष्णाने येऊन चोरावा असं गवळणीला वाटलं म्हणून चोरलंय. इतिहास दुरुस्त करून घ्या. विठ्ठला. कृष्णाने नाही 16,108 लग्न केली, ज्यांच्याशी केली त्यांना वाटत होतं कृष्ण आम्हाला पती पाहिजे. विठ्ठला. नाही तर काही माणसं दात विचकटत बोलतात. कृष्णाने काय 16,108. अरे 16,108 लग्नात एका तरी लग्नावेळी बोलला होता का कृष्ण मला लग्न करायचंय?
म्हणून आमच्या संतांनी त्याला ब्रह्मचारी डिक्लेअर केलं, कारण त्याचा संसार भोगाच्या संकल्पातून नाही. बरं आपण काय बोलायचं? आपलं आपल्या भाग्याने एकच, काही भाग्यवान असतील आणि ते पण कसल्याच तडजोडीने. आईला आता काम होत नाही, लबाड विठ्ठला. अरे तुझा संसार वासनेच्या भावनेनं झालाय, तू कुठं कृष्ण, कृष्ण कुठं, तू कुठं? अख्खा गोवर्धन 7 दिवस नखाच्या अग्रावर तोलला होता. तुला रेतीचं घमेल उचले ना, आपला पगार किती, आपण बोलतो किती विठ्ठला. मला म्हणायचं इतकंच आहे की कृष्ण सगळ्यांचा, सगळ्यांचा. मी तर असं म्हणेन, तुम्ही कोणतेही काम करत असा, तुमचा मुख्य देव कृष्णच आहे. मुख्य देव कृष्ण म्हणजे तुम्ही संगीत क्षेत्रातले आहात का, तुम्ही कृष्णाचीच पूजा केली पाहिजे. का? त्याच्यासारखा संगीतकार कोण आहे? तो म्युझिशियन नाही, तो म्युझिशियन मधला मॅजिशियन आहे. जाऊ द्या, बरं चाललंय आपलं. का? दीपक राग जर गायला तर दिवे पेटतात ना, खरं गायलं तर. मेघ मल्हार गायला तर. कृष्ण जेव्हा वेणुवादन करायचे त्यावेळेला वस्तू आपल्या धर्मातून विरुद्ध धर्मात जायच्या. म्हणजे कृष्णाने जेव्हा कुंजवनात वेणू वाजवला होता तेव्हा दगड पाझरले होते आणि यमुना दगड झाली होती. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले. कृष्ण असा वायरमन आहे ना, अख्ख्या वायरी उलट्या करून ठेवतो. मला एकाने विचारलं, कथा काय करते? म्हटलं कथा जे निवांत आहेत ना त्यांना अस्वस्थ करते, आणि जे अस्वस्थ आहेत त्यांना निवांत करते. जे दुःखाने पक्के पेचलेले आहेत, असतात पेचलेले, फक्त खोटं खोटं हसतात, दुसरं फोटोवाल्यांनी सांगितलंय म्हणून. बाकी लंका पेटलेलीच आहे. जो देखे सो. फक्त आपल्याला त्यांचा अंदाज येत नाही. लोक उगाच पिक्चर पाहतात, खरे अभिनेते आपणच विठ्ठला. मला म्हणायचं तात्पर्याने इतकंच आहे की तुम्ही नृत्य करता आहात ना, तर कृष्ण तुमचा पूजक, कृष्ण तुमचा पूज्य आहे. त्याच्यासारखं नृत्य कोणीच केलं नाही, त्याच्यासारखं वेणुवादन कोणी केलं नाही. तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहात ना, तुमचा देव कृष्णच आहे. आमची स्वित्झर्लंडला कथा होती, तिथून त्यांनी आम्हाला इटलीला नेलं. म्हटलं बघूया ह्याच्या मामाचं गाव कसं आहे विठ्ठला. तुम्हाला चाहूल लागली राहुलची. बा आपला देशच त्यांच्या ताब्यात आहे ना, आपल्या देशाच्या वाट्याला दुसरं आहे का? एक तर किटली नाही तर इटली आहे, काय दुसरं विठ्ठला. त्यांनी आम्हाला एका गावात नेलं. त्या गावात गाड्या नाही, रस्ते नाही, सगळे बोटीच घेऊन हिंडायचे. त्या गावाचं नाव व्हेनिस. त्यांनी ते दाखवलं आम्हाला. म्हटलं अद्भुतच गाव आहे. असं म्हणतात काही वर्षांनी ते बुडणार आहे समुद्रात. ते म्हणाले आहे का असं गाव? मी म्हटलं थांबा जरा, जास्त बोलू नका. हे आम्हाला इटलीच्या व्हेनिसचं सांगू नका. ही आमची कॉपी पेस्ट आहे, याची ओरिजिनल प्रिंट आमच्याकडे आहे. रचियेला गाव सागराचे पोटी, रचियेला गाव सागराचे पोटी, जडोनी गोमटी नाना रत्ने. ही झेरॉक्स आहे, ओरिजिनल द्वारकेला आहे. रचियेला गाव सागराचे पोटी, जडोनी गोमटी नाना रत्ने. तुम्ही उत्तम स्वयंपाक बनवणारे आहात का? तुम्ही पण कृष्णाचीच पूजा केली पाहिजे. का? आजही त्याचा मेनू कुठल्याच हॉटेलात भेटत नाही. दहीपुरी भेटते नाही तर शेवलाई भेटते. दहीलाई मेनू असेल तर दाखवा आपल्याला हॉटेल विठ्ठला.
त्याच्यासारखा कोणी कॅटरर नाही. काय वाटप केलंय त्यांनी, काय वितरण केलंय, काय प्रोव्हाइड केलंय, सगळ्यांना पोटभर वाढून दिलंय. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. खाऊ घालणारा त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. या जगामधले सगळे प्रांत घ्या, त्या सगळ्या प्रांतातला आचार्य श्रीकृष्ण आहे म्हणून सगळे त्याच्यासाठी एकत्र येतात. त्या अनेक एकत्र आलेल्यांपैकी तुकाराम महाराज. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुकोबाराय गेले कृष्णाच्या सोबत. कृष्णाने पोटभर खाऊ घातलं आणि महाराज इतकं खाल्लं ना महाराजांनी, देवाने निमंत्रण तसं धाडलं होतं. विठ्ठला आजी देतो ताटभरी नाही पोटभरी. खाऊ घालणारे एक तर मेनू चांगला असला तर लिमिटेड असतो, अनलिमिटेड असलं तर मग राईस प्लेटच राहतो फक्त. आम्ही एका प्रांतात गेलो होतो, दुपारी 1:30 वाजता त्यांच्याकडे पोहोचलो. कडाडून भूक लागली होती आणि त्यांचा आग्रह चालला होता, महाराज असं चालणारच नाही, पुढच्या वेळेला जेवूनच जा. गाव सांगून जमणार नाही, लाईव्ह आहे, फिरायला लागतं. विठ्ठला तरी पण अर्ध सांगतो, अर्थातच. विठ्ठला हो, कृष्णाने असं आणि इतकं खाऊ घातलं, असं आणि इतकं. का नुसतं वरण भात असलं ते म्हणतात किती पण घ्या, पंक्तीत सुद्धा वरण भातवाला परत परत येतो, गुलाबजामवाला नाही येत. विठ्ठला महाराज म्हणतात, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. इतका आनंद अनुभवला, इतका आनंद अनुभवला, कारण तो सगळ्या अर्थाने होता. सगळ्या अर्थाने म्हणजे मिळालेली वस्तू अनमोल होती आणि ती ज्याच्या सोबत सेवन करायची तो तर सगळ्यात अनमोल आहे. भगवंताच्या सोबत आम्ही आहोत, यापेक्षा आणखी भाग्य काय. त्यामुळे तुकाराम महाराज जे आपण अनुभवलंय त्याचं मोल जाणत होते. वस्तू प्राप्त झाल्यानंतर पण मोल कळणं थोडं कठीण आहे. कोणत्याच गायकाला घरी पत्नी म्हणत नाही, आज घरी जात तर यमन कल्याण हो द्या. विठ्ठला उलट विनंती करते, आज कीर्तन नाही, जरा तुम्ही निवांत झोपा, मला निवांत झोपू द्या. विठ्ठला म्हणजे ज्याला प्राप्त, मी फक्त त्यांचंच सांगितलं, हे सगळ्यांना लागू आहे. मग त्याच्याशिवाय तुमच्या जीवाला शांती आहे का. विठ्ठला दूध विकणारे आहेत ना, नेहमी कोराच चहा पिणार. तुम्ही गौंड्याच्या घरी जा, तो दगडावर पाय देऊन आत जातो, पायरी कोणी बांधायची. आमच्याकडे ना तिथे अशी खाके असलेली भाजी राहते लांब, काय म्हणतात त्याला, आमच्याकडे शिरोळे म्हणतात. शिरोळी, शिरोळी. तुमच्याकडे काय म्हणतात. अहो आमच्या भंडाऱ्यासाठी पाहिजेत म्हणून तुम्हाला आणायला नाही सांगितली, फक्त पत्तातच नाव तर सांगा ना. काय म्हणतात. गिलके, त्याला काकी असतात का, धारा असते. हा दोडके. दोडके एवढा दौडके आलोय मी, तुम्ही दोडके सांगे ना. विठ्ठला ते दोडके, त्याची फार शेती. मी म्हटलं चला याच्या घरी दोडके जेवायला जाऊ. आम्ही तिथे गेलो, कारण ते असे लांब सडक बाजाराला, त्याचं टोपलं पण निराळं राहतं, अगदी रचल्यावर असं वाटतं कुतुब मिनार आहे. आम्ही गेलो त्याच्या घरी, म्हटलं दोडक्याची भाजी बनवा, कुठे आहेत दाखवा. ते म्हणतात हे काय. अहो त्यांनी जी भाजीसाठी दोडकी घेतली, एकही दोडकं सरळ नाही. म्हटलं हे काय, सरळ एकही नाही. ते म्हणाले सरळ सगळे बाजाराला विकायला, आणि घरी पाहिले तर सगळे 91. विठ्ठला मी त्याला म्हटलं का रे, ही जाफराबादी म्हशीची शिंग खायची का काय. तो घरी आम्ही अशीच ठेवतो खायला. म्हणजे ज्याला प्राप्त आहे त्याला त्याचा यथार्थ भोग नाही, कारण त्याला मोल नाही, त्याला मोल नाही. आम्ही जाणलं. अहो बाकी सगळ्याचं मोल गेलं खड्ड्यात, आपण आपलं मोल जाणलं का आतापर्यंत. एक श्वास जर पुन्हा आपल्या हिमतीने घ्यायचा म्हटला ना, घेता येत नाही महाराज. एकदा संपले श्वास की संपला कार्यक्रम.
क्या जीवन की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. महाराज म्हणतात काय डेरिंग आहे यांची, भजन न करता जगताय. कोण दम ऐसा आहे याचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. विठ्ठला ते जे लाईफ सेटल लाईफ प्लॅनिंग वाले ना ते कुठेतरी धडकलेले सापडतात. हां फार छान असतं महाराज. आमच्या लाईफचं असं प्लॅनिंग आहे, असं सेटल आहे. म्हटलं काय काय म्हणे काय नाही, छान मस्तपैकी जॉब करायचा, मग चांगला फ्लॅट घ्यायचा, मग जशी नोकरी तशी छोकरी, मग 2 मुलं, छान घराचं गोकुळ, त्यांना शाळेत ॲडमिशन, त्यांची लग्न, त्यांना मुलं, त्यांना ॲडमिशन. म्हटलं तू काय याच्यासाठी जन्माला आलाय का, याचं ॲडमिशन त्याचं ॲडमिशन. तो याला म्हणतात वेल सेटल. म्हटलं हे वेल सेटल, पण याच्यात विठ्ठल कुठं भेटल. आणि तो जर मिळाला नाही ना, त्याच्यामुळे ना फार उच्च पदावर गेलेली माणसं सायंकाळी आयुष्याच्या भजनाची वाट शोधतात. हातात काहीच राहत नाही, ध्यानात ठेवा. ज्या प्रपंचाकरता लांड्या लबाड्या केलेल्या राहतात ना, तो प्रपंच त्याचा रंग असा दाखवतो ना याला. या सगळ्या फायली आमच्याच कोर्टात असतात नंतर. त्याच्यामुळे जाहीर सुटलं तर सुटलं ऐकून, म्हणजे पर्सनल कोर्टाला त्रास नको. विठ्ठला आणि काय होतं, जाहीर असताना ना मोकळं बोलता येतं, पर्सनली त्याला काय वाटेल असं वाटतं की नाही. बघा तुम्ही, प्रत्येकाला जर सेपरेट डिशमध्ये कलिंगड दिलं ना तर माणसं हळूहळू खातात. विठ्ठला तुम्ही नाशिकवाले, तुम्ही अर्धच कीर्तन केलं तरी मी होईल, अर्धी वाक्य सोडून दिली तरी जमतील. प्रज्ञावान आहात तुम्ही. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्याने या बाबतीमध्ये इतकंच की लोक तक्रारी करतात. महाराज सांगा जरा आमच्या मुलाला सांगा, त्याला बाप म्हणजे काय समजलं पाहिजे. म्हटलं तेवढं खर्चिक विषय माझा नसतो. विठ्ठला बरं ते त्याच्यासाठी सेपरेट कीर्तनं लागतात, एका 2 पण भागत नाहीत. मला काय म्हणायचं आहे, मग काय सांगू काय तुमच्या मुलाला. त्याला सांगा, अरे बाप काय तुला समजतो का, जर आम्ही नसतो तर तुमच्याजवळ काहीच नसतं. धाकट्याला दारू पाजून अख्ख्या कागदांवर सह्या घेतल्या तेव्हा ते वावर आपलं झालं. ढुंकून पाहत नाही, ढुंकून चहा विचारत नाही त्याची बायको, चहा. म्हटलं तुझा बंदोबस्त देवानी बरोबर केलाय. ध्यानात घ्या, ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकतो त्याच्या संततीचा मार्ग चुकतो. आणि आयुष्याच्या सायंकाळी लक्षात येतं तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. तेव्हा उरतो तो फक्त पश्चाताप. माणसं चिडचिडी बनतात, विकृत होतात, वेळ लागायची पाळी येते. मग या सगळ्या बाबी टाळण्याकरता आम्हाला जाणलं पाहिजे. आणि खरं सांगू, भजन करायला लागले की समजायचं या माणसाने स्वतःचं मूल्य जाणलंय. कारण ज्यांनी स्वतःचं मूल्य जाणलं त्याला माहिती आहे भजना व्यतिरिक्त ह्या शरीराकडून करण्यासारखी दुसरी इतकी चांगली गोष्टच नाही. त्यामुळे जो माणूस भजन करत नाही ना त्याला काही फार समजवूच नका, का त्याने अजून त्याचंच व्हॅल्युएशन काढलं नाही आहे. तुकाराम महाराज जाणतायत मी जो काला खाल्लाय तो सामान्य नाही आहे. एक चांगला माणूस आयुष्यात मिळाला ना त्याचं मोल जाणा, हा माणूस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. म्हणाजी महाराज आमचे गुरुजी आम्हाला ना 50 माणसात अपमानित करायचे. आताचे शिष्य असले तर कायमचा घटस्फोट घेतील. विठ्ठल फार झोड काढायचे. 40, 50, 100 माणसात अपमान. कधी कधी वाईटही वाटायचं, पण पुन्हा मनात विचार यायचा यांना सोडावे तर धरण्यासारखे दुसरे पाय नाहीत जगात. विठ्ठला विठ्ठला हो फार ओरडायचे. पण मग आम्ही जाणत होतो की यांच्याशिवाय गुरुबीन कोण बतावे, त्यांच्याशिवाय कोण कोण वाट दाखवणारे आहेत. कोण सगळे वाट लावणारीच भेटतात, वाट दाखवणारे ते आहेत. मोल जाणलं पाहिजे. आणि मोल जाणलेला माणूस त्या विषयाच्या भोगाने तृप्त नाही होत कधीच. पंगत बसली होती, पंगत आता कीर्तन त्याच दिशेनं न्यावं लागेल. पंगत बसली होती. लवकर आलेल्या लोकांमुळे मी टेन्शन मध्ये आलो होतो, पण उशिरा येणारी लोक पाहिल्यावर मी रिलॅक्स झालो. मग माझ्या लक्षात आलं मीच लेट झालोय असं नाही. विठ्ठला
देव प्रत्येकाच्या मनाची सोय करतो. असू द्या. पंगत बसली होती आणि वाढायचं काम चाललं होतं. वरण भात भाजी असं सगळं. त्याच्यात आम्रखंडवाला आला. आम्रखंड माहिती आहे ना, पिवळं श्रीखंड. तसंच आयडेंटिफाय करायला लागेल ना. ते आलं वाढत 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 चाललं पुढे. भातवाल्याचा चमचा मोठा असतो. तुम्हाला अर्धच कीर्तन करायला लागणार. तुम्ही इतके ऐकण्यात चतुर आहात. कोणी जर प्रिंटिंग चालू केलं तर अर्धे डायलॉग गायब होतील नकाशामध्ये. ते म्हणतील हे गेले कुठं ना आले कुठून. ते वाढायचं काम चाललं होतं. ते एकापर्यंत आलं. ते आल्यावर त्याने असा हात केला. तो गेला पुढे आम्रखंडवाला. तू पुढे गेल्यावर हे बाजूवाल्याने याला विचार, तू नाही का म्हणालास. तो मला पिठलं आवडत नाही. तो बाजूवाला म्हणाला, गेला तू कामातून. म्हणे का. अरे ते आम्रखंड होतं, पिठलं नाही. तो परत बोलवा म्हणे, परत माघारी येत नाही विठाला. नाही का म्हणाला, कारण ते आम्रखंड आपण अजून ठरवलं नाहीये, कारण आपण ठरवायचंय हे पण ठरवलं नाहीये विठाला. हा, आमच्या कोकणात एक वाक्य उच्चारतात, आला दिवस देवाचा पोट भर जेवायचं. काही नाही, त्यांना तेवढंच असतं. जन्म आला हेला, पाणी वाहून मेला. जीवनाविषयी काही ध्येयवाद. आणि महाराज, तुम्हाला काही मिळवायचं नसेल तरी पण काहीतरी ध्येय ठेवा. त्याचं कारण आहे, ज्या घराचा वापर नसतो ना त्या घरात लवकर कचरा होतो विठाला. म्हणून कचरा होऊ नये म्हणून तरी वापर असू द्या. आणखी सोबत बोलू, आमच्या मुंबईत एक मोटिवेशनल लेक्चरर आहे. ॲक्च्युली गाथा ज्ञानेश्वरी सारखं मोटिवेशनल स्पीचच नाही, पण तुम्हाला लय पैसे खर्च करून असलेलं श्रीमंत वाटतं विठाला. संप्रदायाचं कसलं सगळं सोपंच आहे ना. त्याच्यामुळे बऱ्याच शिकलेलं वाटते धोतरवाले म्हणजे हे सोपं. विचारू तुम्हाला, सगळ्यात भारी मोबाईल कोणता बोला ना. आयफोन, ॲपल. मालक कोण त्याचा? स्टीव्ह जॉब्स. बायको कुठे आहे त्याची? कुंभमेळ्यात आहे, भस्म लावून बसली आहे. नाव बदललं, कमला झाली, गोत्र अच्युत झालं. सगळ्यात भारी गाडी कोणती? मर्स बीस नका सांगू काही. सगळ्यात भारी गाडी आता जगात येत आहे, अजून आली पण नाही व्यवस्थित, टेस्ला. तिला ड्रायव्हर लागत. मी वाट पाहतो भारतात कधी येईल. ड्रायव्हरच टिके ना विठाला. तुम्ही तयार असले का आपण घेऊ. मला काय म्हणायचं आहे, ती टेस्ला गाडी, तिला ड्रायव्हरच नसतो. तिचा मालक एलन मस्क. मुक्काम पोस्ट कुंभमेळा विठाला.
महाराज भारत जेव्हा उतरतो ना तेव्हा असा उतरतो, आजचं अमृत स्नान रद्द करावं लागलं, एवढे भाविक गेले ते. आणि मला असं वाटतं झालं अमृत स्नान रद्द तो होऊ द्या, पण हिंदू धर्मातली जागृती हा खरा कुंभमेळा झाला ना, खरा कुंभमेळा झाला. श्रोते हो, माझी विनंती आहे आपल्याला, जगाच्या कल्याणासाठी तरी मी हिंदू आहे याचा अभिमान धारण करा. हिंदू धर्माला गरज नाही तुम्ही अभिमान धारण केला पाहिजे, जगाला गरज आहे. का? जगातली सगळ्यात आदर्श जीवनशैली हिंदू धर्माची. पुरावा आहे आपल्याकडे, पुरावा नसेल तर पुरावा. खोदलं की पुरलेलं निघतं ना. आणि आता कुठं पण खोदा, ज्या खुदा वा खुदा, खुदा तो देवही निकलेगा. म्हणजे ज्या खुदा है वहा खुदा है तो देव है. विठ्ठला जाऊ द्या, तुम्ही जागे व्हायच्या ऐवजी द्या व्हिडिओ काढून, म्हणजे रामगिरी नंतर आमचाच नंबर. विठ्ठला मी फक्त एवढंच म्हणालो की ज्या खुदा है वहा अगर खुदा है तो देव निकलेगा. विठ्ठला हो, ह्याला माझाही नाईलाज आहे. का? ये मराठीची आहे नगरी. ज्ञानेश्वर महाराजांना मराठी भाषा फार आवडली, नाही तर कुठल्याही भाषेत जन्म घेऊन काम केलं असतं. त्यांना मराठीतूनच गीता सांगायची होती, म्हणून महाराष्ट्रात जन्माला आले ज्ञानोबा. सांगतो तुम्हाला, पुरावा देतो. आपल्या पश्चिमेला पर्शिया नावाचा देश होता, त्याचं आताचं नाव इराण. तेहरान त्याचं कॅपिटल सिटी. त्या देशात सगळे पारशी राहत होते. 400 मुस्लिम व्यापाराच्या निमित्ताने आले, ते तसेच येतात. विठ्ठला मला काय म्हणायचं आहे, कीर्तनकारांनी एकमेकांवर आणि पाकिटांवर टीका करण्यापेक्षा आता पहिलं संकट काय तिकडे लक्ष द्या. काय पाकिटाचं घेऊन बसलात? माझं स्पष्ट म्हणणं आहे, कीर्तनकारांनी पाकिट फोडून बघू नये आणि त्याला भरणारांनी फोडाची पाळी आणू नये. कायला भानगडी होतील? तेवढ्याशा कारणासाठी कीर्तन नासवतात. विठ्ठला किती खर्च येतो पाटील आणायला, आणि पाटील आणली तर किती खर्च येतो. विठ्ठला काय घेऊन बसलेत पैशाचं? काय पैशाचं? एखादा कीर्तनकार पाकिटावर फार टीका करू लागला ना, तर त्याला सांगा तुला किती पाहिजे ते घे, पण आम्हाला देवाचं धर्माचं सांग. विठ्ठला ते मुस्लिम घुसले तिथं आणि त्या पारशी लोकांना हाकलले. त्यांनी अनेक राष्ट्र ओलांडली आणि ते भारतातल्या 2 नगरामध्ये थांबले, मुंबई आणि डहाणू. इथल्या भूमीशी ते एकरूप झाले. भारताच्या उभारणीत आज पारशी लोकांचा वाटा सिंहाचा आहे. जमशेदजी टाटा, होमी जहांगीर भाभा, स्मृती इराणी पारशी आहे. 3 इडियट मधला व्हायरस बोमन इराणी पारशी आहे. विठ्ठला सगळ्यांच्या डिक्शनऱ्या उघडाव्या लागतात, कारण कृष्ण सांगताना सगळ्यांचा सांगावा लागतो ना, कोणी राहताच कामा नाही. मला म्हणायचं इतकंच आहे, मग इतकी राष्ट्र रस्त्यात लागली, पारशी लोक हिंदुस्थानातच का आले? अजून पुढे ऐका, आपल्या बाजूचा एक देश बांगलादेश आधी चांगला देश होता. काही महिन्यापूर्वी अराजक माजलं आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षा जी होती तिला देश सोडावा लागला. कोण? हां बरोबर, कोण? शेख हसीना. इतका त्रास झाला की ती हसीना 56 देश मुस्लिम आहेत जगात, सगळे कॅन्सल केले आणि माझा जीव सुरक्षित फक्त तिथंच राहील जिथं हिंदू लोक राहतात, ती हिंदुस्थानात आली. अजून आहे का? त्या काळामध्ये आपण तिबेट गमावलं. काय जवाहरलाल नेहरूंना वाटलं काय माहिती, ते म्हणतात बंजरच जमीन आहे, तरी बिघडले होते. आणि त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते बंजर तर मग आपल्या डोकं पण तसंच आहे म्हणे, मग का घालवता का काय? त्यामुळे कैलास आपल्या हातातून गेलं. कैलास गेलं, हे कुठले कैलासवासी झाले का काय झाले माहीत नाही. पण त्यावेळेला तिबेटमध्ये ल्हासा नावाची त्याची कॅपिटल सिटी आहे. तिथे एक बौद्धांचे धर्मगुरू राहायचे. चीनने त्याच्यावर ताबा मिळवला, पूर्ण ताब्यात घेतलं आणि त्या माओवाद्यांनी हे हाकलून लावले बौद्ध धर्मीय. आणि हाकलून लावलेले बौद्ध धर्मीय चीनमधून निसटले. साऊथ ईस्ट कंट्रीज बुद्धच होत्या ना, कंबोडिया, म्यानमार, थायलंड हे बुद्धिस्ट कंट्री होते.
तेवढे सगळे सोडले आणि तो धर्मगुरू बौद्ध धर्मीय देशात न जाता हिंदू जिथं राहतात त्या हिंदुस्थानात आला. हिमाचल प्रदेशात धर्मशाला नावाचं गाव आहे, तिथं त्याचे डिझॉंग म्हणजे मॉनेस्ट्रीज आहेत. त्या धर्मगुरूचं नाव दलाई लामा. विठ्ठला. मी हे का सांगतो? जगातले इतक्या धर्मातले लोक अडचणीत आल्यावर ते ज्या धर्माचे नाहीत त्या धर्माची लोक जिथं राहतात त्या हिंदुस्थानात आलेत ना, आम्हाला अभिमान असला पाहिजे. कसा सिद्ध कराल? माझी आयांना विनंती आहे, तुमच्याचकडून आशा आहे का यांनी केलं विसर्जन. आज तुम्ही आहात म्हणून दारामध्ये रांगोळी आहे, तुळशीला कुंकू तिलक आहे. तुम्ही करायचं घरी काय? हरे राम म्हटल्याशिवाय कोणाला जेवण सुरू नाही करू द्यायचं, एवढं करा. अरे ते पंक्तीत म्हणतात, ते घरी म्हणत नाहीत, ही अडचण आहे. विठ्ठला. करा बघू आज किती जणी करणार आहेत, मला हात वर करून दाखवा. सगळ्याच ते खाली हात करून बसले म्हणजे हातवाले आहेत का ते? करा ना हातवर की मी माझ्या घरी आज नियम सुरू करणार आहे. तुम्ही नियम करणार नसेल तर मी आता जे विठ्ठल करतो, उगाच कशाला बरगड्या दुखवण्यात काही मजा नाही. मी माझ्या घरी सगळे जेवायला बसले की हरेराम म्हटल्याशिवाय जीव देणार नाही. अजून एक करा, आपल्या पतीला तिलक लावल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हिंदू आहे ना आपण, थोडा तर बिंदू लावा. आज सांगून बघा, दुसऱ्या दिवशी नाही ऐकलं तर दुसरा फॉर्म्युला आहे. तुम्ही जरा शांत राहा, आमचं पर्सनल आहे. काय करायचं? दुसऱ्या दिवशी त्यांनी लावला नाही का आपला पुसायचा. मग बघा कसा तांडव घरी होतो. मी आहे ना, मग त्याला पण म्हणायचं विटेवरचा पण आहे ना, लाव. इथून तर सुरुवात पाहिजे. धर्म नाही, गंध लावणे म्हणजे काय धर्म असतो का? ठोंब्या गब्बस. विठ्ठला. बरेच लोक असे आहेत ना, आमची मनाची माळ आहे, खातो का पायली भर? मनाची माळ आहे, जे आहे ते असलंच पाहिजे आणि जे दिसलं ते जगलंच पाहिजे. आमचं भाग्य किती थोर आहे. तुकाराम महाराज जाणतायत की आम्ही काला सेवन केलंय, भगवंताने आम्हाला त्याच्या हाताने भरवलंय आणि मी गप्प बसणार नाही, मी ठरवणार. आणि आपण ठरवलं पाहिजे. कुंभमेळा जायचं ठरवलं पाहिजे, वारी करायची ठरवलं पाहिजे, वर्षातून एकदा आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर करायचं ठरवलं पाहिजे. का ठरवलं पाहिजे? जर ठरवलं नाही ना तर गडबड होते. सांगतो तुम्हाला, जो विषयातून मी पुढे गेलो तो विषय एवढाच, स्पिरिच्युअल मोटिवेशन. त्या स्पीकरचं नाव संतोष नायर. एका बॅचला 300 स्टुडंट असतात, 3 तास लेक्चर चालतं, एकाचे 10,000. त्या स्पीचमध्ये त्यानं जे वाक्य सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो आहे, त्याच्यातच बसवून घेईन. विठ्ठला. वाक्य असं होतं ते, मोहन भाऊ, अच्छी आदतें जानबूझकर नहीं लगाई तो बुरी आदतें अपने आप लग जाती है. चांगल्या सवयी बळजबरीने स्वतःला जर लावून घेतल्या नाही तर वाईट सवयी आपोआप लागतात. म्हणून ठरवणं गरजेचं आहे. काय ठरवलं महाराजांनी? उपजोन या पुढती येऊ. या अभंगाला 4 प्रश्न विचारले की 4 उत्तरं 4 चरणाची बसतात. मी सांगतो, तुम्ही ऐका. पहिल्या चरणात काय करणार ते सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये का करणार ते सांगितलं, तिसऱ्या चरणात कसं करणार ते सांगितलं आणि चौथ्या चरणात कुठं करणार ते सांगितलं. काय करणार? उपजोन या पुढती येऊन दैवात काला खाऊ. का येऊन खाणार? कारण जिथं आहोत त्या वैकुंठी तो ऐसे नाही. कसं खाणार? एकमेका देऊ मुखी. आणि कुठं खाणार? तुका म्हणे वाळवंट. कॉलम उभे झाले, कुठं पण स्लॅब टाका. विठ्ठला. हो, फक्त एक अडचण आहे. काय ते महाराज म्हणाले का येऊ येऊ म्हणता येतं का? आपल्याला येऊ पण म्हणता येत नाही, आपल्याला जाऊ पण म्हणता येत नाही. का? हा 4 बाटल्या औषधाच्या म्हणजे विषाच्या पितो. अख्ख्या टोमॅटोवरच्या आळ्या मरतात पण हा मरत नाही. म्हणजे काय? अजून जाऊ वेळ झालेली नाही. आपली वेळ झाल्याशिवाय जाता येत नाही.
आणि वेळ संपल्यावर राहता येत नाही. मला अजिबात वाटत नाही कीर्तन लांब व्हावं, पण आज तुमच्या प्रारब्धात देवानी जेवण किती वाजता लिहिलंय त्याच्यावर कीर्तनाची लांबी ठरेल. कारण शास्त्र असं आहे, अन्न मान धन येतो. मग प्रारब्ध म्हणजे काय मिळणार हेच प्रारब्ध नाही, किती वाजता मिळणार हे सुद्धा काय प्रारब्ध असेल. त्यामुळे सगळ्यांच्या प्रारब्धाची वेळ झाली की आपलं जे विठ्ठल होईल. नाही तर जेवणाच्या बाबतीत आपण कधीच लेट नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्यावर विश्वास टाकलाय, माझ्यासाठी ओवी आहे. आदनी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ विठ्ठला. येऊ म्हणता येत नाही आणि जाऊ म्हणता येत नाही. त्या वेळेला तसं मग तुकाराम महाराज तुम्ही येऊन जाऊ म्हणता, महाराज म्हणतात आम्ही स्वतंत्र आहोत, येतो जातो आम्ही देवाचे संगात, तुका म्हणे गात देवनाम. महाराज बाकीच्या सगळ्यांना जन्म कठीण आहे, साधू संतांना जन्माचा अजिबात कठीण नाही. का? कारण ते त्यांच्यासाठी येतच नाही आहेत. उद्धरावया आले दीन जना अवतार तुम्हा, आणि दुसऱ्यासाठी जो करतो त्याला सर्वसामान्यांचे नियम नाहीत. आपण का जन्माला येतो? जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, जन्म घेणे लागे आगा कर्मी जय, त्यांना तशी कारण नाहीत आणि म्हणून त्यांना मुक्त प्रवेश आहे. सांगतो तुम्हाला, कुंभमेळ्यात एखादा मंत्री गेला तर गाडी आत जाऊ देतील का? आता नाही. पोलिसाचीच गाडी जाऊ देत नाही तर बाकी कोणाचं काय? एखादा जर म्हणाला हे आपलं व्हिजिटिंग कार्ड आहे, ते मला गपचूप बस, अजिबात लुडबुडू नको. मग मंत्र्याची गाडी नाही, पोलिसाची गाडी नाही, साहेबाची नाही, श्रीमंताची नाही, उद्योगपतीची नाही, पण तशा गर्दीत महागडी नाही तरी पण एक गाडी जाऊन येऊ शकते. बोला, मर्सिडीज, रोल्स रॉईस, मग किती रुपयाची? हे 2-3 लाखाची तर आहे. मग आहे 3 लाखाची, पण ती ॲम्ब्युलन्स आल्यावर सगळे बाजूला होतात. ती गाडी जातात, जाऊन परत येते. त्याचं कारण आहे सगळ्या गाड्या स्वतःसाठी चालल्यात, ॲम्ब्युलन्स दुसऱ्यासाठी चालली. जे दुसऱ्यासाठी जातात त्यांना नियम नाही. विठ्ठला. हा हा हा. त्याच्यामुळे येऊन जाऊ हे तुकाराम महाराज म्हणतील, आपण नाही. काय कशासाठी येऊन जाणार आहात तुम्ही? काला खाऊ दही भात. ऐका, काल्याचा महिमा केवढा मोठा आहे. महाराज असं नाही म्हणाले की जन्माला आलोय तर काला खाऊ. महाराज असं म्हणालेत काला खाण्यासाठी जन्माला येऊ. फरक कळतो. ऐका, लोक लोणावळ्याला गेलेत म्हणून चिकी खातात का चिकी खायला लोणावळ्याला जातात? विषय एकदम सोपा आहे. मगनलाल पण सांगेल, त्याला जगनलाल काय ह्याला पाहिजे? तुम्ही येवन आहात विठ्ठला. आज ज्याचं 5G नसेल ना त्याचा PC हँग होणार विठ्ठला. हो, 5G म्हणजे पाहिजेच, आता दुसरा पर्याय नाही. अजून ऐका, लोक महाबळेश्वरला गेले म्हणून स्ट्रॉबेरी खातात का स्ट्रॉबेरी खायला महाबळेश्वरला जातात? महाराज या जगात आलेत म्हणून नाही काला खात, काला खाण्यासाठी. पण थांबा जरा, जन्माला यायची भाषा करता. जन्म का सोपा आहे? संतांच्या काही सोनोग्राफी ओवी आहेत, सोनोग्राफी नसताना तसं सांगणारी ओवी. मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी 9 मास वरी, जन्म जन्मोनी मरती. काय समजलं आपण भारतीय अध्यात्माला? कलर क्रोमोसोमी नावाचा बॉडी सायन्स मधला सब्जेक्ट आहे. रंग परमाणू आपल्या संपूर्ण शरीरात ते 48 असतात, पण पुरुषाच्या वीर्यात आणि स्त्रीच्या रक्तामध्ये ते 24 असतात. का? नवा देह बनताना रक्त आणि रेत याचा संगम होतो, त्यामुळे इथले 24 तिथले 24 एकत्र येऊन बरोबर 48चीच बॉडी बनते. हे भागवतात सांगितलंय विठ्ठला. मला म्हणायचं इतकंच आहे, आता तरी ध्यानात घ्या. यांना काहीच जमलं नाही म्हणून हे बाबा झाले, ते डोक्यातून काढा विठ्ठला. महाराज ते
या प्रकारचा विचार मांडतायत की आम्हाला दही भाताचा काला खायचा आहे, दही भाताचा काला खायचा आहे, तेवढ्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येण्याचा विचार करतो आहोत, आम्हाला फक्त काला खाणे, बाकी दुसरं काही नाही. पण महाराज, मग तुम्ही काला खाण्यासाठी इथं येण्याची तयारी करता, एवढा गर्भवास सोसणार आहात, पण मग जिथं आहे तिथंच खा ना. महाराज म्हणतात तिथं नसतो. वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे ऐकायला पाहिजे ना. प्रेम आहे त्यांचं. विठोबाचा बालाजी केला, वैकुंठी तो ऐसे नाही, तिथं काला नाही का, काल्याला देव पाहिजे, भक्त पाहिजेत, आणि तिथं सगळे चतुर्भुज नर होऊन ठेले. मला म्हणायचं तात्पर्याने वैकुंठात असं नाही, कसं नाही, जसं यमुनेच्या वाळवंटात आहे ना तसं कवळ काही काल्याचे. महाराज कसं खाणार आहात तुम्ही? एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. आमचं आम्हीच नाही खाणार, आम्ही इतरांनाही देणार. ही भावना फार गोड आहे. इतरांचा विचार करणारे लोक आपल्या अस्तित्वाने जगाला आनंद देऊ शकतात. सायकोलॉजीचे एक प्रोफेसर होते, मुलांना सहयोग शिकवत होते. 100 मुलं घेतली, 100 फुगे घेतले. फुगा म्हणजे लग्नात सन्मान न मिळाल्यावर आपल्याला येतो तो नव्हे, फुगा. त्या फुग्यावर नावं टाकली त्या 100 जणांची, आणि त्यानं सांगितलं आपल्या नावाचा शोधून आणा. आता ते बघायचे आणि फेकून द्यायचे, कारण आपलं नाव नाही. निम्मे तर फुटले. 15 मिनिटात 5 जणांच्या हातात ती फुगे सापडले. प्रोफेसर म्हणाले आता दुसरा कार्यक्रम करायचा. म्हणे कोणता? पुन्हा फुगे फुगवले, पुन्हा नावं टाकली, फक्त सूचना बदलली. आता कोणती? ते म्हणतात ज्याच्या नावाचा भेटेल त्याला द्या. 2 मिनिटात सगळ्यांच्या हातात फुगे. का? पहिल्या वेळेला मी माझं शोधत होतो आणि दुसऱ्या वेळेला मी दुसऱ्यासाठी शोधत होतो. दुसऱ्यासाठीचा शोध तुम्हाला तुमची वस्तू अगोदरच आणून देतो. एकमेका देवमुखी. दुसऱ्याला भरवलं पाहिजे, काला दिला पाहिजे. आणि खरी ही समरसता आहे. भरवणं ऐक्य सांगतंय, त्याच्यामुळे लोक काल्याचं कीर्तन करतील, पण काला होतो तिथं जेवत नाही. ते म्हणतात आम्हाला चालत नाही तुमचं विठ्ठला. हा, आता कीर्तन वेळेतच संपवावं लागेल. एकमेका देवमुखी सुखे घालू. हा, ते अजून पोचायला वेळ लागेल, जरा जाऊ द्या, तोपर्यंत हे संपायचं. महाराज म्हणतात भरभरून खायला घातलं पाहिजे. मग हे सगळं घडणार कुठं? महाराज म्हणाले तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, माझी वाणी तुझे वरणे. ऐसे दे प्रेम काही कळा. भगवंताच्या बाललीलांचं गायन करावं असे संकेत आहे. का बरं? कृष्ण का गावा? तो परिपूर्णतम आहे म्हणून. गर्ग संहिता म्हणते ना, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवही एक कार्यार्थम आगत्यं कोटी कार्यंचकारः. स्वतःला परिपूर्णतम परब्रह्माने प्रगट केलं, त्याचं नाव कृष्ण आहे.
आणि महाराज असा देव आहे ना का असा देवच नाही विठ्ठला. त्या ख्रिश्चन लोकांनी आपले हिंदू लोक फोडायला घेतलेत, आपल्या महालात खबर नाही अजून. ते आदिवासी लोकांना सुविधा पुरवतात आणि त्यांचा धर्म बदलवतात. आपल्या जवळ त्र्यंबकेश्वरच्या पलीकडं पेठ, सुरगाणा, मोखाडा तर त्र्यंबकला लागलेला तालुका आहे ना. पर गंमत अशी आहे, ते आयडिया शोधतात. कोणती? कुपोषित दरिद्री लोक शोधायचे आणि त्यांना तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात कुपोषित लोक मोखाडा तालुक्यात आहेत आणि सगळ्यात चांगलं पोषण झालेले लोक त्र्यंबक तालुक्यात आहेत विठ्ठला. यांनी थोडं त्यांना दिलं तर ते आपलेच राहतील ना विठ्ठला. बरोबर आहे ना. भले 5,000 रुपये जास्त घ्या पण ते तिकडं वळवा, द्यायला तिथे येतातच ना लोक. आणि तुम्हाला तरी किती लागतं विठ्ठला. वाईट वाटतं ना डावरे महाराज. का? सगळ्यात जास्त धर्मकार्य त्र्यंबकमध्ये चालतं आणि सगळ्यात जास्त धर्मांतरण बाजूला 10 किलोमीटरवर. मग त्यांना धर्मात ठेवणं हा आपला धर्म नाही का? प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे, प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा परिपूर्णतम आहे, परिपूर्णतम आहे आणि त्याची लीला सांगायची, त्याने आपण परिपूर्ण होऊ. पण ती सांगताना बाललीलाच का सांगायची? याच्या मागे सुद्धा सायकोलॉजी. कारण माणूस पूर्ण आध्यात्मिक होतो ना तेव्हा लहान बाळासारखा होतो. बालवत, निरागस, निष्पाप हे शब्द आता फक्त डिक्शनरीत आहेत. कोणते? निरागस. ती पोरं इतकी मॅच्युअर्ड झाली आहेत ना की काही दिवसांनी निरागस हा शब्द वैकुंठवासी होईल. इतकी मॅच्युरिटी. त्यांना पाप कळतं, त्यांना आता वासना कळते, त्यांना वासना कळते. मला म्हणायचं इतकंच आहे, आम्हाला कृष्णासारखं व्हायचं आहे म्हणजे आम्ही तितकं लहान बाळासारखं झालो पाहिजे, तितकं पुढं गेलो पाहिजे. डहाणूला एक संत झाले स्वामी गणेशानंद. ते म्हणायचे आपण परमार्थ करणं म्हणजे काय? जन्मताना आपण जसे होतो मरताना परत तसं होणं म्हणजे अध्यात्म विठ्ठला. आमचे गुरुजी म्हणायचे तुम्ही इतकं पुढं गेलं पाहिजे, इतकं पुढं गेलं पाहिजे की तुम्हाला होणारा स्पर्श स्त्रीचा का पुरुषाचा हा भेद पण संपला पाहिजे विठ्ठला. आणि नियम असा आहे, तसं होण्याकरता तुम्ही तसं ऐकलं पाहिजे. पूर्वी लहान मुलाची एक रिंगटोन असायची मोबाईल, ते नुसतं खुदखुद हसायचं आणि ती रिंगटोन जर आपण 10 सेकंद ऐकली तर आपण पण हसायचो. अजून सोपं सांगतो, पूर्वी हिंदी चित्रपटात एखादा घाणेरडा प्रसंग असायचा, आता नसतो. का? आता अख्खा पिक्चरच घाणेरडा आहे तर त्याच्यात काय दाखवायचं आणखी परत? कोळशात कुठला काळा रंग मिसळायचा? माझ्या तरुण पिढीला विनंती आहे, भारताचं तारुण्य नासवण्याचा ठेका घेतलाय बाहेरच्या लोकांनी. मग त्यातून व्यसनी बनवणं असेल, नाहीतर मग इंटरनेट आहेच. आणि सगळ्यात जास्त फटका खेड्यात बसलेला आहे. तरुणांनी ध्येयवादी बनलं पाहिजे, नाही तर भविष्य अंधारात आहे आपलं. तुम्ही एखादा घाणेरडा प्रसंग जर पाहत असाल ना तर तुमचं मन तुम्हाला अपराधी पण जागं करतं. पण तुम्ही एखादा सैनिकाचा चित्रपट पहा, केसरी, अक्षय कुमार, मला डोळ्याला पाणीच आलं पाहिजे. तुम्ही ज्याच्या श्रवणात जाल तुम्ही तसे व्हाल. तुम्ही दुपारचं जेवण झाल्यावर पायरीवर बसल्यावर गप्पा कोणत्या थराच्या मारता तो तुमचा थर विठ्ठला. तुम्ही तुमचे जीवलग मित्र एकत्र आल्यावर कोणत्या गॉसिपिंग करता ती तुमची ओरिजिनल ओळख. लोक पाया पडतात त्याच्यावर जाऊ नका विठ्ठला. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. आमच्याकडे भंडाऱ्याला वरण भात भाजी असते. आज काय सांगून ठेवलेलं बरं, म्हणजे आता बुवा थोडं जवळ चाललंय कीर्तनाचं, त्याने कॉन्फिडन्स. शेव, उसळ, वरण भात, मेसेज पाठवून टाका मेंदूला. ते वरण जे असतं आमच्याकडे आंबट बनवतात थोडं. ते वरण आंबट बनवायला त्याच्यात काय टाकतात? कोकम, अजून चिंच, पण भारताचं चिंच पण भारताचं, अजून
अजून काय टाकतात आंबट बनायला? आमसूल, अजून दही, अजून वरणात. मी म्हटलं मग अशी पिकवणारे खात नाही, टमाटी तशीच राहिली तुमची नाशिकवाल्यांची. कसा भाव भेटल विठ्ठला? हो, आंबट होण्यासाठी काय टाकतात? टमाटी का टमाटर का टोमॅटो? त्याचा असा आहे, त्याला जसा भाव असेल तशी हाक मारतात. 100 रुपये किलो टोमॅटो, 10 रुपये जाळी टमाटी. असं शेवटी आपल्यासारखं त्यांचं पण असेल ना. जशी गाडी तशी साहेब विठ्ठला. हा, चिंच टाकतात. चिंच चवीला गोड असते, बरोबर ना? हे गोड, आणि ती पण जर कच्ची असली तर काय मजा. थोडं टोमॅटो, ते मीठ आणि मसाला घेऊन जायचं, अशा दगडीने पाडून द्यायचं. 5-6 आकडे पाडायचे. त्यातली जी कच्ची आहे ना ती घ्यायची, अशी करकन मोडायची. तुम्हाला सांगतो एवढी रसरशीत असते ती. आणि त्या मिठावर त्याच्यावर अशी टेकवायची आणि तोंडात घालायची, करकन चावा घ्यायचा. झालं ना बरोबर? आता दृष्टांत संपला. तुम्हाला एवढ्यासाठी एवढे झरे लावले. मी चिंच दिली का? दाखवली? तुम्ही खाल्ली नाही? मग तोंडाला पाणी कसं काय आलं? वर्णन ऐकलं ना महाराज? चिंचेच्या वर्णनाचा परिणाम होतो, कृष्णाच्या वर्णनाचा नाही का होणार? चरित्र ते उच्चारावे केले कृष्णाच्या चोऱ्या सुरू होत्या. पण गवळणी एक काय म्हणाली माहिती का? माझ्या घरी ये, तुला नाही बांधलं तर आपल्याला विचार. भगवान म्हणे घ्यायचं घर नंबर, गल्ली नंबर, फोन नंबर, ट्विटर, ऑर्कुट, इन्स्टा सगळी नोंद केली. भगवान म्हणाले 1 मॅन आर्मी, एकटाच जाणार. गेले भगवान, दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं. पण मी येऊन गेलो पाहिजे याची खून पाहिजे ना. आणि ती उमटते नेहमी. असं म्हणतात ना, चोर काहीतरी एक पुरावा सोडून दे. एखाद्या जंगलात वाघ आलाय, कसं ओळखतात? तसे उमट, बरोबर. एखाद्या शेतात मेंढ्या बसल्यात, कसं ओळखतात? तिच्या विष्ठा पडते, लेंडी पडते ना. एखाद्या रस्त्यातून धुळीतून साप गेला, कसं ओळखतात? काय म्हणतात? फरपट का? सरपट, आमच्याकडे त्याला पट्टे म्हणतात. ते असे पट्टे उमटतात. एखाद्या धबधब्यावर माणसं जाऊन आली, कसं ओळखतात? बाटल्या विठ्ठला. बाटलेलाच गेलाय, दुसरं काय सोडून येणार आहे? अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. मी येऊन गेलोय, हिला कळलं पाहिजे. काय केलं कृष्णानं? त्या बाबाची दाढी आणि हिची वेणी धरली, मारली गाठ. तिच्यावर टाकला मंत्र, नाही नंचिंदन ती शस्त्रानी. बाहेर जाऊन अनाऊन्स केला, उद्या 5:30 वाजता शिमग्याचं सोंग या घरातून निघायचं आहे. आता सकाळी पाणी लवकर भरावं लागायचं म्हणून ती उठायची पूर्वी. नाही असं काही नाही, एकमेकाला मदत करा, नाही तर मी कीर्तन करून जाईल, इथं भानगडी व्हायच्या. एका ती उठली. उठल्यावर तिच्या वेणीला झटका बसला. ती म्हणते, अक्कल आहे का तुम्हाला? तशी त्याची पण दाढी ओढली होती. तो म्हणाला, तुला काय अक्कल आहे का? चाचपून पाहतात तर काय गाठ आहे, पण कोणाशी अजून माहित नाही गाठ. तो सोड, पटकन सोड. ती कसली सुटते? ब्रह्मदेवाने मारलेली सुटत नाही. ब्रह्मदेवाच्या बापानं मारली, यांच्या आजाला तरी सुटल? ती गाठ सुटच ना. तो म्हणाला, एक काम कर, किचनमध्ये जाण, कैची घेऊन ये. ती म्हणते, घेऊन ये नाही का? चला. युती असल्यावर पटत नसलं तरी जावं लागतं विठ्ठला. नाही तर नावातला हिंदू हृदय सम्राट शब्द गेलाच नसता विठ्ठला. जावं लागतं महाराज, जावं लागतं, म्हणावं लागतं. वक्फ बोर्डच बरोबर आहे विठ्ठला. गेले ती कापायला घेतली, पण मंत्र होता डिजिटल लॉक. सत्य आहे, नैनम छिंदंती शस्त्रानी, ते शस्त्राने तुटणार नाही. तुम्हाला एक काम कर, माझ्या पॅन्टच्या खिशात माचीस आहे, घेऊन ये. काही खिशे राहतात तसे.
म्हणते घेऊन ये नाही, चला दिंडी तिकडं. बरं ते जाळून पाहिलं, नैनन दहती. एक काम कर, शेजारच्या रामभाऊला उठून घेऊन ये. म्हणे घेऊन ये नाही, चला. दिंडी चालली बाहेर, इंदोर टू इंदोर. राहू द्या, नका मेहनत घेऊ फार. ते दार उघडलं, ही तोबा गर्दी. बरं ती भेटेल त्याला सांगते, सोडवा सोडवा ना. आता नियम असा आहे, कुलूप ज्या चावीनं बंद झालेलं असतं, विठ्ठला अरे मर्सिडीज बंद झाल्यावर काय मारुतीच्या सर्व्हिस सेंटरला नेता का? ती एक ज्या कंपनीचं माल त्याच कंपनीचं सेंटर. तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी अँड सन्स, जा तिकडं. ती दोघं पुढं, अख्खा गाव त्यांच्या मागं. ते काय सोडवायला आले नव्हतं. फेसबुक लाईव्ह, दुसरा यूट्यूब लाईव्ह, कोणाच्या जीवावर कोणाची मजा. विठ्ठला हा फार बरं. यूट्यूब तर फार सोपं, टायर ट्यूब नसले तरी चालतं. मला काय म्हणायचं आहे, गेले ते पुढे. गेल्यानंतर ती दोघं पुढं, अख्खा गाव मागं. तुम्हाला सांगतो, लग्नात पप्पानी उंची मोजलीच नव्हती, फोटोच पाहिला होता. ती 8.5 फूट, तो 4.25 फूट. हाय हिल घालून उभा केलता. महाराज एवढी फजिती केली देवाने त्यांची. देव रडवतो फार, पण रडून झाल्यावर हसवतो पण फार. त्यामुळे आज जर रडू असेल तर ध्यानात ठेवा, देव उद्या हसवणार आहे. आणि उद्या हसवणार आहे म्हणून आजच्या रडण्याला भ्यायचं नाही. ते दिवस पार करायचे, पुढे तुमच्यासाठी आनंद असतो. तिथं गेल्यावर कृष्णा मज सोडवी दातारा. अरे देवा, सकाळी 10 वाजता गाठ बसली, पाऊण झाला, पाऊण. भगवान म्हणतात ते पाऊनच बोलतोय. खरं तर मला जास्त वेळ उशीर करायचा नव्हता म्हणून 1 वाजवली, का नाही तर 12लाच संपवलं असतं. हा, जास्त उशीर करायचा असता तर 12ला संपवलं असतं. कमी वेळ लागावा म्हणून 1 वाजवलाय. 12 जास्त काही 1. तुमच्याच मुखानं होऊ द्या, 5मुखी परमेश्वर. हा, 12 जास्त 1 कमी म्हणून आपलं कमी वेळेत करू. ते म्हणाले परत माझ्या नादाला लागाल. कृष्णा पुन्हा नाही. त्याच्या कृपेने गाठ सुटली महाराज. पण मैयाने ध्यानात घेतलं. मैयाने सांगितलं, कृष्णा उद्यापासून रानात गायी वळायच्या, इथं थांबायचं नाही. म्हणायचं नाही जागा डेव्हलपला दिली आहे. यशोदेने सांगितलं, कष्टाची सवय मोडली का हरामाची सवय लागत असते. कष्ट श्रम संस्कार झाले पाहिजेत. रानातला कृष्ण खेळून दमला, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि आपल्या हाताने सर्वांना वाटला. तो काला बिभ्रद वेणुम जठरपटय शृंगवेत्रे जगक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषुः तिष्ठन्मध्ये सुवरी सुरदो हास यन्नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिहि पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान नर्मदा मैया की ज्ञानेश्वर. बनाजी महाराज, त्यांचा परिवार, आमच्या आरतीताई, ज्ञानेश्वर, सर्व अत्यंत सेवाभावी परिवार आहे. या परिसरातल्या प्रत्येक गावातल्या उत्सवात या परिवाराचा वाटा मोठा आणि सरळ मनाचं जीवन आहे त्यांचं. आणि त्यांच्या प्रेमाखातर हा एवढा जनसागर या ठिकाणी लोटलाय. गोड गळ्याने गाणारी आमची सगळी गंधर्व सभा. दिनेशजी मोजाड, खरं तर असं आहे, मोजता येत नाही असे मोजाड आहेत ते. दिनेश म्हणजे सूर्य आणि सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रांतातली गणमान्य लोक इथं आहात. या परिवारावर तुमचं प्रेम असंच राहो आणि या परिवाराकडून अशीच वेळोवेळा उपासना घडो ही हनुमत चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा नर्मदा मैयाच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय.